नमस्कार. आज आपण संसाधनाचे आवंटन व पंचवार्षिक योजनांचे वित्तीय याबद्दल पाहणार आहोत. काल आपण पाहिलेलं होतं 12व्या पंचवार्षिक योजनेचे जे उद्दिष्टे होते, तर आज आपण पाहणार आहोत की संसाधनाचे आवंटन व पंचवार्षिक योजनेचे वित्तीय. तर त्याच्यामध्ये संसाधनाचे आवंटन हे कशा पद्धतीचे असते त्याबद्दल पाहणार आहोत. तर भारतीय योजनेमध्ये गुंतवणुकीचा ढाचा हा कसा आहे याचा प्रथम विचार करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर विविध क्षेत्रामध्ये करण्यात आलेल्या खर्चाच्या वाट्याचा विचार करावा लागेल. म्हणजे या ठिकाणी काय की आधी गुंतवणुकीचा ढाचा कसा आहे, म्हणजे गुंतवणुकीचा ढाचा जर नफेशीर असेल, फायदेशीर असेल, लाभदायक असेल तर त्या ठिकाणी खर्चसुद्धा आपल्याला करणे खूप गरजेचे राहील. म्हणजे जितकं भांडवल असेल तितकंच त्या ठिकाणी खर्च करणे हे महत्त्वाचं आहे, अन्यथा त्या ठिकाणी स्फीती निर्माण होत असते. असंसुद्धा म्हणजे अशा पद्धतीच्या असते. तर बघू की अर्थव्यवस्थेत कृषी उद्योग आधारित संरचना 3 मुख्य क्षेत्रे आहेत. कृषी उद्योग आणि आधारित संरचना असे 3 मुख्य क्षेत्रे आहेत. तर भारतात शेती कृषी क्षेत्राचे महत्त्व बरंच आहे. म्हणजे शेतीचे महत्त्व भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे, कारण अजूनही जवळपास 2/3 म्हणजे 67% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. 67% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे आणि म्हणून शेतीला भारतात खूप महत्त्व आहे. तसेच कोणत्याही देशाला आर्थिक प्रगती करायची असल्यास औद्योगिक विकासावर लक्ष देणे अत्यावश्यक आहे आणि औद्योगिक विकास हा ऊर्जा कार्यक्रम व विजेचा व्यवस्थित विकास ह्याशिवाय म्हणजे शक्य नाही. म्हणजे ज्या देशाला आर्थिक प्रगती करायची आहे तो देश औद्योगिक विकासावर लक्ष देणे हे महत्त्वाचे आहे आणि औद्योगिक विकास हा ऊर्जा कार्यक्रम आणि विजेचा व्यवस्थित विकास यावर लक्ष जर देत असेल तर त्या ठिकाणी योग्य तो औद्योगिक विकास होईल. औद्योगिक विकास झाला तर राष्ट्रीय आर्थिक विकास त्या ठिकाणी होईल. तसेच औद्योगिकरणाचे व्यापक कार्यक्रम अंमलात आणणे जवळपास अशक्य आहे. कृषी क्षेत्रातील विकास हा फार मोठ्या प्रमाणावर सिंचन व्यवस्थेवर अवलंबून असतो. ह्याकरिता कालवे खोदणे, बांध घालणे अत्यावश्यक आहे. अशा प्रकारे परिवहन, संचार, ऊर्जा, वीज, सिंचन या सगळ्या व्यवस्था या प्रामुख्याने आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावित असतात. म्हणजे या ठिकाणी काय असते की शेतीचा जर विकास केला तर शेतीसाठी आपल्याला त्या ठिकाणी सिंचनाची योग्य ती व्यवस्था करून देणे गरजेचं आहे. सिंचनाची व्यवस्था म्हणजे पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करणे खूप गरजेचं आहे. त्या ठिकाणी परिवहनाची, संचाराची, ऊर्जेची, विजेची, सिंचनाची व्यवस्था त्या ठिकाणी प्रामुख्याने महत्त्वाची जर असेल तर म्हणजे त्या व्यवस्था जर त्या ठिकाणी असतील तर त्या ठिकाणी आर्थिक विकासातसुद्धा एक महत्त्वपूर्ण भूमिका त्या ठिकाणी ही शेती बजावत असते. प्रत्येक अविकसित देशात संसाधनाची कमतरता असते. ह्यामुळे ह्या अपुऱ्या आणि तटपुंज्या संसाधनाचे विविध क्षेत्रामध्ये अशा प्रकारे वाटप व्हावयास हवे की जे एका विशिष्ट काळात महत्तम लाभ देऊ शकेल. म्हणजे या ठिकाणी काय झालं की हा जो अविकसित देश आहे तर अविकसित देशात संसाधनाची कमतरता असते. अविकसित देशामध्ये संसाधनाची कमतरता असते आणि ह्यामुळे या अपुऱ्या किंवा तटपुंज्या संसाधनाचे विविध क्षेत्रामध्ये कशा प्रकारे वाटप व्हावयास हवे. जरी साधन कमी असला, साधन अपुरे असले तरी त्याची वाटणीही कशी असायला पाहिजे, त्यांचं वाटप कशा पद्धतीने केलं पाहिजे हा सुद्धा या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. एका विशिष्ट काळात व समयात महत्तम लाभ त्या ठिकाणी कशा पद्धतीने देता येईल हा सुद्धा या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. योजना आयोग विभिन्न आयोगाचे लक्ष्य निर्धारित करते व ह्या लक्ष्यांच्या प्राप्तीकरिता विभिन्न क्षेत्रामध्ये संसाधनाचे आवंटन कसे करायचे हे सुद्धा या ठिकाणी ठरवते. म्हणजे या ठिकाणी जे असलेले म्हणजे जो योजना आयोग आहे, योजना आयोग हा योजना तयार करीत असताना त्या ठिकाणी त्यांच्या प्राप्तीकरिता
विविध क्षेत्रामधून त्यांच्या संसाधन कशा पद्धतीने आवंटन म्हणजे वाटप कशा पद्धतीने करता येईल हा सुद्धा यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे जर विकास जर करायचा असेल तर त्या ठिकाणी असणारे जे संसाधने आहेत त्या संसाधनांचा योग्य तो वापर त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे. मग मर्यादित संसाधने जर अविकसित देशाकडे असतील तरीसुद्धा त्या अविकसित देशांनीसुद्धा त्या मर्यादित संसाधनाचं वाटप हा कशा पद्धतीने करेल आणि योग्य तो विकास कशा पद्धतीने साधेल याचा सुद्धा या ठिकाणी विचार केला जातो. तर अशा प्रकारे कोणत्याही योजनेत गुंतवणूक पद्धती कशी ठरते ही गोष्ट विभिन्न क्षेत्राचे सापेक्ष महत्त्व त्यामधील निर्धारित लक्ष्ये ह्यावर अवलंबून असते आणि प्रत्येक योजनेत काही विशिष्ट निश्चित उद्दिष्टे ठरवलेली असतात व त्या उद्दिष्टांना अनुरूप होईल अशा प्रकारचे संसाधने या ठिकाणी वाटप होत असतात. म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं आहे की या ठिकाणी जो प्रत्येक योजनेत काही विशिष्ट निश्चित असे उद्दिष्ट ठरवलेले असतात. प्रत्येक योजनेत म्हणजे जे योजना त्यांनी ठरवलेल्या आहे त्यांचे एक निश्चित उद्दिष्ट असते आणि त्या उद्दिष्टांना अनुरूप होईल अशा प्रकारचे संसाधनाचे सुद्धा वाटप पाहिजे. जसं पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये यांनी उद्दिष्ट ठेवलेलं होतं की शेती विकासाचा योग्य म्हणजे शेतीवर योग्य तो भर देऊन विकासाच्या माध्यमाने त्या ठिकाणी कशा पद्धतीचे प्रयत्न केले जातील असा उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलेला होता. म्हणजे पहिल्या कृषी पंचवार्षिक योजनेवर शेतीला विशेष महत्त्व दिलेलं होतं. मग शेतीचा विकास जर करायचा असेल तर त्यासाठी लागणारे संसाधने कोणकोणती आहेत त्या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था करणे, त्या ठिकाणी उच्च बी बियाणे सुधारित बी बियाणांचा वापर करणे, त्या ठिकाणी योग्य त्या खतांचा वापर करणे, त्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे, नवीन यंत्रांचा त्या ठिकाणी वापर करणे. म्हणजे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या जो शेतीचे उत्पादन हा जास्तीत जास्त कशा पद्धती होईल तर त्यासाठी लावण्यात येणारे जे संसाधने आहेत त्यांचंसुद्धा आवंटन म्हणजे त्यांचंसुद्धा वाटप हा योग्य पद्धतीचा होत असेल तरच त्या ठिकाणी ठरवलेला उद्दिष्ट हा योग्य तो होईल, अन्यथा होणार नाही. तर अशा ह्या संसाधनांचे आवंटन कसे होते याचा विचार करून सोयीच्या दृष्टीने हे विवेचन पुढील भागामध्ये विभागण्यात आलेलं आहे. पहिला या ठिकाणी दिलेला आहे की पहिल्या 6 योजनांमध्ये संसाधनांचे आवंटन, पहिल्या 6 योजनांमध्ये संसाधनांचे आवंटन, 7व्या योजनेत संसाधनाचे आवंटन, 8व्या योजनेत संसाधनाचे आवंटन, 9व्या योजनेत, 10व्या योजनेत, 11व्या योजनेत, त्याच्यानंतर 12व्या योजनेत या ठिकाणी संसाधनाचे आवंटन कशा पद्धतीनं केलं याबद्दल यामध्ये त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. तर योजना काळात विभिन्न क्षेत्रावर करण्यात आलेला व्यय म्हणजे योजना काळात त्यांनी जो खर्च केलेला आहे विभिन्न क्षेत्रावर वेगवेगळ्या क्षेत्रावर त्यांनी जो खर्च केलेला आहे त्या खर्चाचं या ठिकाणी त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. बघू, पहिली पंचवार्षिक योजना ही होती 50 ते पहिल्या पंचवार्षिक योजना ही होती 50 ते 56 पर्यंतची. तर या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी 1950 ते 56 कालावधीची राहील. तर बघा, पहिली पंचवार्षिक योजनेमध्ये की ह्या योजनेत परिवहन संचार ह्याकरिता सर्वाधिक संसाधने उपलब्ध करून देण्यात आलीत. परिवहन व संचार म्हणजे दळणवळणासाठी जे परिवहनचे जे साधने आहेत आणि जे संचार आहे यांचा उपलब्ध या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये खूप जास्त प्रमाणात केलं. ह्या संपूर्ण योजनेचा एकूण खर्च 1960 कोटी रुपये होता. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा जो खर्च होता तो 1960 कोटी रुपये होता. ह्यापैकी 26.4% एवढा खर्च परिवहन व संचार यावर करण्यात आला. जसं यामध्ये त्यांनी काय म्हटलं, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये परिवहन व संचार याला सर्वाधिक संसाधने त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. तर 1960 कोटी रुपयामधून 26% एवढा खर्च त्यांनी परिवहन व संचार या क्षेत्रामध्ये करण्यात आला. दुसरे महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे सिंचन व पूर नियंत्रण, म्हणजे दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी खर्च त्यांनी ठेवलेला आहे की सिंचन व पूर नियंत्रण. तिसरा दिलेला आहे की कृषी व सहाय्यक क्षेत्राला. याचे कारण पहिल्या योजनेत
औद्योगिकरणाचे कोणतेच व्यापक कार्यक्रम सुरू करण्यात आले नव्हते, म्हणून उद्योग व खनन क्षेत्रात फक्त 2.8 एवढेच संसाधने त्या ठिकाणी वाटप करण्यात आली. म्हणजे या ठिकाणी जी पहिलं पंचवार्षिक योजना होती ते परिवहन व संचारवर विशेष सर्वाधिक संसाधन उपलब्ध करून दिलं. 1960 कोटी रुपयामधून 26.4% हा एवढा खर्च त्यांनी परिवहन व संचारवर केला. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानावर ठेवलेलं होतं सिंचन व पूर. त्याच्यानंतर तिसऱ्या स्थानावर कृषी व सहाय्यक क्षेत्राला त्याने तिसरं स्थान दिलेलं होतं. या ठिकाणी औद्योगिक क्षेत्राचा कोणताही या ठिकाणी औद्योगिकरणाचे कोणतेच या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांनी सुरू केले नाही आणि म्हणून उद्योग व खनन क्षेत्रामध्ये कमीत कमी 2.8% त्यांनी संसाधने त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि तितकंच त्या ठिकाणी खर्च केला. तर दुसरं या ठिकाणी दिलेलं आहे की दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1956 ते 1961 पर्यंतची होती. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत एकूण संसाधनापैकी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत एकूण संसाधनापैकी 20.1% संसाधने म्हणजे एकूण 4,662 कोटी रुपयामधून 938 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च केले. तो उद्योग व खननावर या ठिकाणी खर्च करण्यात आला. म्हणजे जी दुसरी पंचवार्षिक योजना होती त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रावर म्हणजे औद्योगिक क्षेत्राला विशेष भर त्या ठिकाणी देण्यात आलेला होता आणि म्हणून 20.1% इतके म्हणजे या 4,672 रुपये एकूण खर्च 72 कोटी रुपये हा एकूण खर्च होता आणि त्यापैकी 938 कोटी रुपये उद्योग व खननावर त्या ठिकाणी खर्च करण्यात आले. आधारभूत संरचनेचे महत्त्व लक्षात घेऊन दुसऱ्या योजनेत 27% संसाधने परिवहन व संचाराकरिता व 9.7% संसाधने ऊर्जाकरिता या ठिकाणी ठेवण्यात आली. जसं पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्यांनी कृषीवर त्याच्यानंतर खननावर सुद्धा खूप कमी खर्च केलेला होता. संचार व परिवहन क्षेत्रामध्ये सुद्धा खूप कमी केलेला होता. परंतु दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्यांनी या खनन उद्योगावर सुद्धा जास्तीत जास्त खर्च केला. त्याच्यानंतर कोणता तुमच्या परिवहन व संचाराकरिता सुद्धा जास्तीत जास्त खर्च केला आणि त्याच्यानंतर ऊर्जावर सुद्धा त्यांनी जास्तीत जास्त खर्च केला. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत शेती व सहाय्यक क्षेत्रावर 549 कोटी रुपयाची संसाधने खर्च करण्यात आली. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत शेती व सहाय्यक क्षेत्रावर किती 549 कोटी रुपयांची संसाधने त्या ठिकाणी खर्च करण्यात आली आणि लघु कुटीर उद्योगावर पहिल्या योजनेपेक्षा खर्च वाढवून 4% करण्यात आला. म्हणजे जी पहिली पंचवार्षिक योजना होती ती कृषीवर अवलंबून होती, दुसरी होती म्हणजे कृषीवर अवलंबून होती तरीसुद्धा त्या ठिकाणी खर्च करण्यात आले आणि जी दुसरी पंचवार्षिक योजना होती ती औद्योगिक क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला होता. तरीसुद्धा त्या ठिकाणी काय झालं की पहिल्या पंचवार्षिक योजनेपेक्षा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सगळ्याच क्षेत्रावर जास्तीत जास्त त्या ठिकाणी संसाधने वाटप करण्यात आले. तर अशा पद्धतीचं हे दुसरी पंचवार्षिक योजना. त्याच्यानंतर आहे तिसरी पंचवार्षिक योजना. ती तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 66 इतके दिवसापर्यंत. तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा आकार दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या तुलनेत जवळपास दुप्पट होते. जी तिसरी पंचवार्षिक योजना होती ही दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपेक्षा दुप्पट होती आणि दुसऱ्या योजनेत एकूण व्यय 4,672 कोटी रुपयाचा होता तर तिसऱ्या योजनेत 8,577 कोटी रुपये एवढा त्या तिसऱ्या योजनेमध्ये खर्च करण्यात आला. म्हणजे योजनेत त्यांनी 8,577 कोटी रुपयाचा एकूण खर्च त्या ठिकाणी करण्यात आला. म्हणजे दुसऱ्या योजनेप्रमाणे तिसऱ्या योजनेचीही प्राथमिक देण्यात आले. म्हणजे या ठिकाणी काय झालं की ज्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये ज्या क्षेत्राला प्राथमिकता देण्यात आलेली होती जसं औद्योगिक क्षेत्राला म्हणजेच खनन आणि उद्योग या क्षेत्राला, त्याच्यानंतर परिवहन व संचार क्षेत्राला, त्याच्यानंतर ऊर्जा क्षेत्राला, तर यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचे जे विकासाचे जे मार्ग होते म्हणजे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये विकास करायचा तेच घटक या ठिकाणी सुद्धा त्यांनी प्राथमिकता दिली.
पहिल्या दोन योजनेप्रमाणेच तिसऱ्या पंचवार्षिक योजनेतसुद्धा महत्तम संसाधने परिवहन व संचार क्षेत्रावर खर्च करण्यात आलीत. याचे कारण औद्योगिकरणाचा विस्तार या संसाधनाच्या पुरेशा उपलब्धीवरच अवलंबून असतो. तिसऱ्या योजनेत परिवहन, संचार व सोयी विकासाकरिता 2112 कोटी रुपये म्हणजे एकूण व्ययाच्या जवळपास 25% या ठिकाणी खर्च करण्यात आल्या. कोणासाठी या ठिकाणी की जो तिसऱ्या योजनेमध्ये परिवहन व संचार जी सोय होती त्याच्या विकासासाठी किती 25% खर्च या तिसऱ्या योजनेमध्ये करण्यात आला. यातील 890 कोटी रुपये केवळ रेल्वे विकासाकरिता होते. या तिसऱ्या योजनेमध्ये किती 890 कोटी रुपये ही रेल्वे विकासासाठी त्या ठिकाणी खर्च करण्यात आला. त्याच्यानंतर 3 वर्षीय योजना काळामध्ये 3 वर्षीय योजना काळ म्हणजे 1966 ते 1969 या कालावधीमध्ये त्यांनी करण्यात आलेला जो खर्च आहे तो पहिल्या ह्या 3 वार्षिक योजनांचा एकूण खर्च 6625 कोटी रुपये होता. यापैकी परिवहन व संचार सुविधावर 18.5% होता, ऊर्जावर 18.3% व शेतीवर 16.7% खर्च करण्यात आले. आणि या काळात ऊर्जा विकासाला अधिक महत्त्व देण्यात आले आणि याचे कारण औद्योगिक उत्पादनात वाढ करणे हे होते. हा खर्च एकूण खर्चाच्या 18.3% होता. म्हणजे यामध्ये सुद्धा जो 3 वर्षीय जी पंचवार्षिक योजना 3 वर्षीय जी योजना होती त्या योजनेमध्ये औद्योगिक उत्पादनात वाढ होणे हा खूप महत्त्वाचा होता आणि म्हणून त्या ठिकाणी त्यावर सुद्धा जास्तीत जास्त खर्च करण्यात आला. तर अशा पद्धतीची 3 पंचवार्षिक योजना आणि 3 वर्षीय योजनाचा खर्च आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण चौथी पंचवार्षिक योजना आणि तिचा खर्च आपण उद्याला पाहणार आहोत. धन्यवाद.